नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे बारामतीकरांची भूमिका म्हणून सध्या एक पत्र बारामतीत व्हायरल होतंय। त्या पत्रावर बोलताना रोहित पवारांचे वडील म्हणजेच राजेंद्र पवारांनी पहिल्यांदाच त्यांची राजकीय कारकीर्द कशी मागे पडली यावर भाष्य केले। काय म्हणाले आहेत राजेंद्र पवार आणि व्हायरल होणारं पत्र नेमकं काय पाहूया। वाजवा तुतारी गाडा गद्दारी असं म्हणत बारामतीकरांची भूमिका असं एक पत्र सध्या व्हायरल होतंय आणि त्या व्हायरल पत्राच्या निमित्तानं नणंद विरुद्ध भाऊजय किंवा काका विरुद्ध पुतणे यांच्या भांडणात अजून एक पुतणे समोर आले। हे आहेत राजेंद्र पवार, शरद पवारांचे पुतणे आणि रोहित पवारांचे वडील। शरद पवार मुख्यमंत्री असताना अजित पवार आणि राजेंद्र पवार हे दोघंही राजकारणात येण्यास इच्छुक होते, मात्र त्यावेळी अजित पवारांना संधी मिळाली आणि राजेंद्र पवारांनी शेतीचं काम स्वीकारलं। मात्र जर तेव्हा आपण राजकारणात येण्याचा आग्रह धरला असता तर आत्ताची फूट ही तेव्हाच पडली असती, असं विधान राजेंद्र पवारांनी केले। मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो तर जे आज काही परिस्थिती दिसती त्याची सुरुवात त्याच वेळी झाली असती। परंतु जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला शेतीकडे लक्ष देणं झालं, सामाजिक कार्यात काम मला करता आलं आणि व्यवसायाचं बस्तान मला बसवता आलं। बारामतीकरांची भूमिका म्हणत जे पत्र व्हायरल होतंय त्या पत्रातल्या आशयाबरोबरच फॅमिली ट्री समजून घेऊया। पवार एकूण 11 भावंड असली तरी राजकारण, शेती आणि व्यवसायात आलेल्या 4 भावांमध्ये शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार, अजित पवारांचे वडील अनंतराव पवार, स्वतः शरद पवार आणि सकाळ समूहाचे सर्वेसर्वा प्रतापराव पवारांचा समावेश आहे। शेतीत नवनवे प्रयोग करण्यात अप्पासाहेब अर्थात दिनकर पवार प्रसिद्ध होते, तर अजित पवारांचे वडील अनंतराव पवारांना सिनेसृष्टीचं वेड होतं। अप्पासाहेब पवारांचे पुत्र राजेंद्र पवार आणि अनंतराव पवारांचे पुत्र अजित पवार। व्हायरल पत्रात म्हटलंय की त्या दोघांपैकी राजकारणात एकाची निवड करायची झाल्यास कोण, तर शरद पवारांनी अजित पवारांना निवडलं। पत्रात म्हटलंय की अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी करावं म्हणून राजेंद्र पवारांमध्ये क्षमता असतानाही शरद पवारांनी अजित पवारांना संधी दिली, मात्र त्यावेळी राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही। पुढे राजेंद्र पवारांचे चिरंजीव रोहित पवार की मग इकडे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार या दोघांपैकी एकाला निवडण्याची वेळ आली, तेव्हा राजेंद्र पवारांचे चिरंजीव रोहित पवारांना निवडून शरद पवारांनी राजेंद्र पवारांना न्याय दिला। मात्र इकडे सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफाना बत्त्या लागल्या म्हणूनच सामान्य बारामतीकरांची वाजवा तुतारी गाडा गद्दार हीच भूमिका असल्याचं या पत्रात म्हटलंय। त्यावेळी नंतर जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा मात्र मी 2 वेळा या छत्रपती कारखान्यात इंटरेस्ट दाखवला होता, परंतु पवारसाहेबांनी दोन्ही वेळा मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो मी मानला। आणि ह्या सगळ्या गोष्टी जरतरच्या आहेत, जर ते आले असते तर काय झालं असतं हे त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून राहिलं असतं। पण परंतु मी अजित पवारांच्या जवळचा सहकारी या नात्याने सांगतो, अजित पवार हे शब्दाचे खूप पक्के आहेत, ज्याच्यावर विश्वास टाकतात त्याचा मनापासून विश्वास टाकतात, त्याचं काम करतात, मनापासून काम करतात। आम्ही दोघं कोणत्या क्षेत्रात असू याबद्दल राजेंद्र पवारांनी एक किस्साही सांगितला होता। काही वर्षापूर्वी अजित पवार आणि राजेंद्र पवार गायी खरेदीसाठी बेंगलोरला गेले होते। मी आणि माझे थोरले बंधू राजेंद्र पवार जे बारामती ॲग्रोचे प्रमुख आहेत, आम्ही आणलेल्या त्या बजाजचे ट्रक तिथं स्कूटर घेऊन जायचे आणि येताना मोकळे यायचे। त्याच्यात एकेका ट्रकमध्ये 8-8 गायी ठेवल्या होत्या, लांबलचक ट्रक होते, 24 गायी आणल्या होत्या। अशा पद्धतीनं आम्ही लोकांनी कामं केलेले आहेत। याच किस्स्याबाबत पुढे राजेंद्र पवार यांनी म्हटलं होतं की घरी परतताना अजित पवार केबिनमध्ये तर मी मागच्या बाजूला गायींसोबत होतो।
घरी पोहोचल्यावर मी मागच्या बाजूनं तर अजित पवार केबिनमधून खाली उतरले. तेव्हा गमतीनं लोक म्हणाले की मी मागे गायींसोबत तर अजितदादा कायम केबिनमध्ये अर्थात पुढे राहतील असं राजेंद्र पवारांनी सांगितलं होतं. दरम्यान सध्या बारामतीकरांवर दबावाचं राजकारण होत असल्याचं सांगत राजेंद्र पवारांनी अजित पवारांवर टीका केली. संदीप गुजर, ते एस.एन. जगताप, ते सतीश मामा खोमणे, काटे वकील, हे सगळेजण जसं तिकडच्या बाजूने काम त्या ठिकाणी करतात. मला काही वाटत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा विचार आहे, आपल्याला काय करायचं. पण पुढं कधीतरी त्यांना अजित पवारची गरज लागेल तेव्हा सांगतो कसं काय अजित पवार, तेव्हा काही सोडणार नाही, तेव्हा कोणी यायचं नाही. नाही दादा जाऊ द्या, दादा जाऊ द्या, दादा जाऊ द्या. किंवा ते उद्या मला म्हणतील नाही दादा आमदार केला तुम्ही, ते तसलं मला नाही चालणार. 50-50 वर्ष जी कुटुंब, या बारामतीतले मतदार कुटुंब जी आमच्या सगळ्यांच्या पवारांच्या सोबत आहे, त्यांना जेव्हा मतदान करायचं असेल किंवा त्यांच्यावर एखाद्याने कोणी प्रेशर टाकलं तर त्यांच्या ज्या लोकशाही तत्वाच्या बाबतीत जे त्यांच्यावर मानसिक दडपण जे येणार आहे ते खूप मोठं असेल. तुला नोकरीवरनं काढून टाकीन, तुला कर्ज कसं मिळतं ते बघीन, आमदारांना तुमच्या साखर कारखाना अडचणीत आणू, सगळे प्रयोग चालू आहेत. माझ्या इथे तर MPDA लावा असा त्यांचा एक नेता सांगतो. कायदा आणि सुव्यवस्था जर 4 लोक बसून ठरवणार असतील की कोणाला तडीपार करायचा, कोणाला MPDA लावायचा, ते नेते जर फोन करून दम देत असतील की येतोस का नाही का MPDA लावू, त्या माणसाने मी येत पण नाही. अजित पवार आणि राजेंद्र पवारांमध्ये याआधीही जाहीर मंचावरून कधी तक्रारी तर कधी कोपर खळ्याही रंगल्यात. मागील सरकारच्या मंत्र्यांनी कृषी शिक्षणाचे धोरण बदलून स्वतःच्या अधिकारावर गदा आणली. हे वास्तव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री यांना अवगत केल्यानंतर याबाबत 5 बैठका झाल्या. शासनाने समित्या बनवल्या पण धोरणात्मक निर्णय अद्याप नाही. आणि आज गाडी इतकी जोरात होती की काय मला कळलंच नाही. समोर मी बसलोय, साहेब बसलेत, सुप्रिया बसलेत, पण बाबा थांबायलाच तयार नव्हता. अरे म्हणलं बाबा आपल्याकडनं कामं कुणाकडनं करून घ्यायची असेल तर पार त्याचा उभा आडवं करून त्याच्याकडनं कसं काम होणार. काम थोडं गोड बोलून, थोडं गोंजरत एखादा चिमटा काढत करत, पण सारखे इकडे चिमटे. आणि म्हणलं काय झालंय काय आज. पण जाऊ दे, आता जास्त बोलत नाही कारण दिवाळीचा सण आहे, मोठे बंधू पडतात त्याच्यामुळं. पण जी काही नोंद घ्यायची ते बंधुराज घेतलेली एवढंच सांगतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.